नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता आजपासून संपूर्ण राज्यात 100% कमी होणार पावसाचा जोर। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आजपासून आता संपूर्ण राज्यात 100% कमी होणार पावसाचा जोर। पण आजपासून राज्यातील कोणत्या भागात पावसाचा जोर कमी होणार आणि पुन्हा एकदा पाऊस संपूर्ण राज्यामध्ये कधीपर्यंत सुरू होणार, या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपणास आवडला तर जरूर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता आजपासून संपूर्ण राज्यात 100% कमी होणार पावसाचा जोर। मग आजपासून राज्यातील कोणत्या भागात पावसाचा जोर कमी होणार आणि संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस कधी सुरू होणार, या प्रश्नांची उत्तरे घेऊया। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पावसाळी वातावरण दिसत आहे, पण जो मान्सूनचा आस आहे तो आता उत्तरेकडे सरकत आहे आणि कुठेतरी उत्तर आणि ईशान्य दिशेकडे सरकणारा हा मान्सूनचा आस आहे। तो त्या ठिकाणी ढगांचा ताफा मध्य भारत आणि त्याचबरोबर उत्तर भारत व ईशान्य भारताकडे घेऊन जाणार आहे। यामुळे आपल्याला 25 जुलै पासून संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होताना दिसणार आहे आणि हा पाऊस 25, 26, 27, 28 तारखेपर्यंत कमीच राहणार आहे। त्यानंतर 30 जुलैच्या आसपास बंगालच्या उपसागरामध्ये जे चक्रीवादळ निर्माण होणार आहे, त्यामुळे आपल्याला वातावरणात 29 तारखेपासून बदल दिसेल आणि या बदलानंतर 30 जुलैपासून राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होणार आहे। तोपर्यंत जर बघितलं मित्रांनो तर संपूर्ण राज्यातून पाऊस हा काढता पाय घेणार आहे। खास करून आपण बघितलं तर पहिल्यांदा मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम विदर्भातून पाऊस निघून जाणार आहे, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातून निघून जाणार आहे आणि कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याचा एरिया आणि पूर्व विदर्भातील काही भाग इथं अधूनमधून सरी कोसळतील। परंतु येत्या 48 तासामध्ये संपूर्ण राज्यातून पाऊस हा काढता पाय घेणार आहे, ज्याची सुरुवात आजपासून होईल आणि 30 जुलैनंतर पाऊस पुन्हा सुरू झाला तर आश्चर्य वाटायला नको, असं इथं जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मग मित्रांनो, ही होती सध्याची लेटेस्ट अपडेट की इथून पुढे 4-5 दिवस आपल्याला पाऊस कमी होताना दिसणारे। पावसाचा हा खंड उपयोगाचा आहे, याच्यामध्ये आपल्या असणाऱ्या कीटकनाशकाच्या फवारण्या करून घ्या आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट, खताचा कोणता डोस द्यायचा असेल तर त्या ठिकाणी कापसाला देऊन घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा की आठवडाभर थोडंसं आपल्याला पाऊस कमी जास्त दिसेल, पण पुन्हा एकदा आपल्याला 30 जुलैपासून पाऊस वाढताना दिसेल। तोपर्यंत ह्या मधल्या पिरियडमध्ये शेतातील कामं जर करून घेतली तर आपल्याला पुन्हा काही टेन्शन राहणार नाही, कारण आता या 4-5 दिवसामध्ये पाऊस जो पडलाय तो पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी तणांचं प्राबल्य थोडं वाढलेले। तर मित्रांनो, ही होती सध्याची लेटेस्ट अपडेट की सध्याच्या कंडिशनला आता आजपासून राज्यामध्ये हळूहळू पाऊस कमी होणार आहे आणि हा पाऊस 30 जुलैपर्यंत कमी राहणार आहे। 30 जुलैनंतर पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता दिसत आहे। तर ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणार व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।